जे आरक्षण घेतात त्यांच्या तुकड्यावर जगणारा पोंक्षे आणि त्याच्या सगळ्या पिढ्या, सगळ्या गावगाड्यातल्या स्वतःच्या पुरीच्या कौतुकाबद्दल तो आरक्षणाला नाव ठेवतो, याच्यापेक्षा विकृत नराधम दुसरा असू शकत नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, जो सनातनी मनुवादी आणि हिंसक वृत्तीचा आहे आणि हिंसक गोष्टीचं जो समर्थन करतो तो अत्यंत घाणेरड्या विचाराचा शरद पोंक्षे. स्वतःची मुलगी सिद्धी ही पायलट झाली, अभिनंदनाची गोष्ट आहे. पण शरद पोंक्षेंनी काय सिग्नलला भीक मागून मुलीला शिकवलं का? का कुठं पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तिकडे संभाजीनगरमध्ये, नागपूरमध्ये हा काय हमाली करत होता का? हा शेती करत होता का? अरे, लोकांच्या डोक्यामध्ये विद्वेषाचे किडे भरून दुसऱ्याच्या पोरांना कस्टडीत आणि स्वतःच्या मुलांना स्टडीत पाठवणारा पोंक्षे आरक्षण न मिळवता, आरक्षण न घेता, आरक्षणाशिवाय माझी मुलगी पायलट झाली, ही विकृत मानसिकता कशाचं प्रतिनिधित्व करते? मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. युट्यूबच्या, फेसबुकच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या कमेंट महत्वाच्या आहेत. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरणारच आहे. परंतु अतिशिकलेली ही कुत्र्याच्या रूपातली गुरगुरणारी मंडळी ही दुसऱ्याला शूद्र लेखण्याचं काम करते, हे आमच्या बहुजन समाजाला कळत नाही. मी नेहमी सांगत असतो, आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी समाजामध्ये विष कालवलं जातं, धर्मामध्ये विष कालवलं जातं, कोणी भोंगे काढायला लावतं, कोणी धर्माच्या विरोधात भडकायला लावतं, कोणी जातीच्या विरोधात भडकायला लावतं, त्याच वेळेस आमच्या सर्वसामान्य बहुजन समाजाचे 18 पगड जातीतले, 12 बलुतेदारातले, मराठा, बहुजन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना धर्माचं गाजर दिलं जातं आणि आदेश दिला जातो, तुम्ही हे पाडा, फोडा, पेटवा, जाळा. मग हातात पुस्तकं द्यायच्या ऐवजी हातात लाट्या काठ्या, पेटवायला काड्या, पेट्रोल हे सगळं दिलं जातं. आदेश देणारा कुठं असतो? आदेश देणारा असतो मुंबई, दिल्लीत किंवा ज्या गावात दंगल झालेली असते त्याच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये. आणि सगळं तुम्ही करा म्हणतो, कारण ह्यांची पोरं असतात स्टडीत आणि आदेश देतात तुम्हाला. आम्ही काय करतो, तो आदेश शिरसावंद मानतो आणि आपण कस्टडीत. हे धंदे बंद केले पाहिजेत. म्हणून सिने अभिनेते, विकृत नाटक समाजामध्ये पसरवणारे अत्यंत घाणेरड्या विचाराचे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. त्यांच्याबद्दल बोलतोय मी. त्यांची मुलगी सिद्धी पायलट झाली. खरं तर कुणाचीही लेख ही शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर मोठं होणं, तिचं कौतुक करणं, कौतुक सुद्धा झालं पाहिजे. पण विकृत मानसिकता ठेवून, जसं काय हा भीक मागत होता पुण्याच्या डेक्कन चौकामध्ये, सदाशिव पेठेतल्या तथाकथित शेंडी जाणीवांच्या समर्थकांनी, वेगळं सांगायची गरजच नाही. कारण मध्ये सर्व जातीय मुंजीचा कार्यक्रम तिथंच झाला होता, पलीकडे कोथरूडला. ह्यांनी त्याची पोस्ट एवढी व्हायरल केली, त्याच्या 4 बातम्या पण लावल्या. बघा किती पोस्ट व्हायरल झाली, विकृती व्हायरल झाली, हे सांगायला कुणीच तयार नाही. अरे, ज्यांना आरक्षण मिळतं, आरक्षण हा काय गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. नाहिरे वर्गातून अहिरे वर्गात केलेला तो प्रवेश आहे. आम्हालाही शिक्षण मिळालं पाहिजे, आम्हालाही चांगली नोकरी मिळाली पाहिजे, आम्हालाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. गावगाड्याच्या किंवा शूद्रतेच्या परंपरेतून लाथाडून पुढे आलं पाहिजे आणि सगळ्यावर मात करण्याचं घटनात्मक चौकटीमध्ये राहून जे आरक्षण मिळतं, तुम्ही त्याला
नामोल्लेखाने किंवा तुम्ही त्यांना कमी लेखून तुम्ही डावलण्याचा प्रयत्न करताय। विकृती ही शरद पोंक्षेच्या मेंदूत आहे। खरं तर तो मेंदू पाठीमागे सडला सुद्धा होता। कुणीही आपल्या लिखीबद्दल किंवा मुलाबद्दल लिहिताना चांगलं लिहित असतो। हा म्हणतो की आरक्षणाशिवाय माझी मुलगी पायलट होऊ शकली। अदानी अंबानी बिर्लाची विमानं उडवायला चालवायला तुमची मुलगी जर पायलट झाली असेल तर तुम्हाला सदिच्छा। नाहीतरी त्यांच्याच पिठावर रेगुट्या मारण्याचं काम तुमच्या विचारधारेचे सगळे करतात। याच्यात नवल ते काय? ज्यावेळेस आमचा बाप तिथं शेतामध्ये राबराब राबतो, काबाड कष्ट करतो, हक्काचं तुमच्या मड्यावर आणून घालतो, तुम्हाला दक्षिणा देतो, तुमचं हवं नको ते बघतो, आणि तुम्ही त्यांना शूद्राची वागणूक देणार, हा तुमच्यातला कपाळकरंटेपणा आमच्या शब्दातून आहे तसाच व्यक्त होईल। आरक्षण घेणारा समाज जरी बहुसंख्य असला तरी सामाजिक आणि आर्थिक ज्यावेळेस अभ्यास केला जातो तो समाज त्या घटकामध्ये बसू शकत असेल आणि जो समाज आरक्षण मागत असेल यांच्या पोटात का दुखतं? 3.5% अख्खा देश व्यापलाय, 3.5% वाट लावली इथल्या समाज व्यवस्थेची हजारो वर्षापासून। शिक्षण ह्यांच्याच ताब्यात, शाळा ह्यांच्याच ताब्यात, बुद्धी चातुर्य काय ह्यांच्याच घरात जन्माला येतं का? नाही। गावखेड्यातल्या एखाद्या साध्या घरात, झोपडपट्टीत किंवा प्रत्येक ठिकाणी येतं। हे कर्तृत्वातून येतं, हे ज्ञानातून येतं। संधी दिली जात नाही आणि संधी ज्यांना मिळते ते नंतर समाजाकडे वळून पाहत नाही, म्हणून ह्यांचा मस्तवालपणा झाला, बाकी काही नाही। तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या पंथाचे आहात, कुठल्या विचारधारेचे आहात, तुम्ही सडलेल्या कुचक्या घाणेरड्या मानसिकतेतले आहात, डबक्यातले आहात का समतावादी, समानतेच्या, पुरोगामित्वाच्या, परिवर्तनवादाची भाषा बोलणाऱ्या एक चांगल्या विचारधारेचे आहात? ही तुमची विचारधारा या घाणेरड्या वृत्तीतून पोंक्षे सिद्ध होते। आमचं दुर्दैव असं आहे, आमचीच भाईताड बहुजन ह्यांच्या नाटकाला जाऊन बसतात। अरे ज्या शत्रूंनी म्हणजे ज्या वामनाने बळीराजाला मारलं त्या बळीराजाचा द्वेष करून वामनाचं समर्थन करणारी ही असली घाणेरड्या वृत्तीच्या औलादी, गांधींना मारलं आणि गोडसेचं समर्थन करणारी ही विकृती, धर्म बदलून कांड करणारी, ही चांगली असू शकते का वाईट असू शकते हे साध्या भाषेत समजलं पाहिजे। छत्रपतींचा इतिहास असू द्या किंवा बहुजन महापुरुषांचा इतिहास असू द्या, तो इतिहास प्रत्येक समाजाच्या उन्नतीसाठी आहे, कर्तृत्वाचा आहे, समाज जोडण्याचा आहे। तो विचार दाबण्यासाठी यांनी आमच्याच राज्याचा इतिहास सुद्धा बदनाम करणारी हीच विकृती आहे ना, दुसरी कोणती आहे? आमचं दुर्दैव आहे, आम्ही त्याच्यावर चिकित्सा करत नाही, आम्ही त्याच्यावर विचारमंथन करत नाही। अदानी अंबानी आणि बिर्ला किंवा त्यांच्या तुकड्यावर जगणाऱ्या लोकांच्या कळपामध्ये राहून त्यांचं सारथ्य करण्यापेक्षा शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य इथला मूळ निवासी समाज हे या राज्याचं, या देशाचं बॅकबोन आहे, श्वास आहे। तुम्ही त्यांना डावलून तुमच्या लेकरांना ग्रेट म्हणत असाल, तुमच्या विचारांमध्ये खोट आहे। मी, माझी बाली, बाल्या बालीन 10 खोली ह्याच्यापेक्षा सुद्धा बाहेर जग आहे। विकृत मानसिकतेच्या लोकांना ते दिसत नसतं, म्हणून आरक्षण असेल किंवा आरक्षण घेणारे असतील ह्यांच्यामुळे ह्यांच्या पोटात दुखतं। पण लक्षात ठेवा,
ह्यांच्या पिलावळीतली लोक पूजा अर्चा करायला कुठं जातात? ₹1.25 दक्षिणा दिल्याशिवाय ह्यांचं मम म्हणता येत नाही. आमची लोक ह्यांनी आमच्या हाताला टच केल्यानंतर कुटुंबात घरात येऊन मग मम म्हणावं लागतं, तेव्हा ह्यांचं पोट भरतं. आरक्षण घेणाऱ्यांच्या तुकड्यावर जगणारे तुम्ही आरक्षणाला जर नावं ठेवत असाल, विरोध करत असाल, तर विकृती ही तुमच्या डोक्यातली आहे आणि विकृती ही सडलेल्या विचाराचे, आणि सडलेले विचार हे सनातनी विकृत आणि मनुवादी मानसिकतेचे आहेत. हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून 3.5% सोडून सगळ्या बहुजन समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, आता तरी जागे व्हा. आपली मुलं स्टडीत पाठवा, अभ्यासात पाठवा. दगड गोटे लाठ्या काट्यापेक्षा पुस्तकं जर हातात घेतली, ती जर वाचली, तर समाजाचं कल्याण होईल. आणि हाच आपला इतिहास आहे. धन्यवाद. समता, समानता आणि बंधुता हा आपला श्वास आहे. तो भारतीय राज्यघटनेने दिलेला तुम्हाला आम्हाला मूलभूत अधिकार आहे. हे कोण आले यांना सांगा, छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही, स्वाभिमानानेच राहू आणि जे हक्काचं आहे ते मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. धन्यवाद.